आपल्या परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावर असलेले हे दत्त मंदिर तुम्हाला माहित आहे का? आणि त्याच्याच बाजूला असलेलं हे राधाकृष्णाचं सुंदर मंदिर. तर रामकृष्ण अरे मित्रांनो, मी तुमचा मित्र राज मिंडे आणि मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे दत्त जयंती निमित्त आपल्या परभणी जिल्ह्यात असलेलं श्री योगानंद महाराज संस्थान पाथरीपासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर गोदावरीच्या तीरावर असलेलं हे सुंदर दत्त मंदिर. हे मंदिर इतकं सुंदर आहे मित्रांनो की आता हा व्हिडिओ पाहून सर्वजण इथं येणार आणि नक्कीच यायला पाहिजे. का नाही यायला पाहिजे? इतकं सुंदर मंदिर आपल्या आजूबाजूला आहे मित्रांनो आणि आपल्याला माहित देखील नाही. आणि या मंदिराच्या आतमध्ये जसा तुम्ही प्रवेश करतात, हे मंदिर तर सुंदर आहेच, पण तुमच्या कानाभोवती फक्त एकच आवाज ऐकू येईल, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. लगेच आज जाऊन मी दर्शन घेतले. घ्या तुम्ही दर्शन मित्रांनो. आणि मार्गशीर्ष पौर्णिमाला म्हणजे दत्त जयंती निमित्त आज येथे मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. पण हा व्हिडिओ मी 2 दिवस आधीच शूट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे जास्त गर्दी दिसणार नाही. आणि येथे हप्त्यामध्ये प्रत्येक गुरुवारी एक पालखी निघते आणि धार्मिक कार्यक्रम पण घेतले जातात त्यामध्ये. आणि वार्षिक कार्यक्रमामध्ये येथे 8 दिवस योगानंद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेतले जातात. आणि हे संपूर्ण मंदिर फिरणं झाल्यानंतर मी लगेच निघालो गोदावरीच्या तीरावरती. आणि इथून जो गोदावरी बघण्याचा नजारा होता ना मित्रांनो, तो खरंच अप्रतिम आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. मी तुम्हाला अशी सुंदर सुंदर ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, त्याच्यामुळे आपली रील जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि लाईक आणि फॉलो करा. आता तुम्ही जर का दुरून इथं येणार असाल फिरायला, तर इथं राहण्यासाठी भक्त निवासाची सोय केलेली आहे मित्रांनो. खूप छान सुंदर अशी सोय केलेली आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आई म्हणले जाते. त्याच गायीची सेवा इथं खूप छान पद्धतीने केली जाते. मग आम्हाला माहिती पडले की इथं गौशाळा आहे मोठी. मग लगेच आम्ही गौशाळाकडे निघालो. पण मी ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस भरपूर गायी चरायला गेलेल्या होत्या बाहेर. इथं थोड्याफार गायी होत्या. आणि याच गौशाळाच्या आतमध्ये एक सुंदर असं मंदिर आहे राधाकृष्णाचं, आणि त्याच्याच बाजूला आपल्या गोमाताचं देखील मंदिर आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये असणारी ही सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती, आणि त्याच्याच बाजूला असलेल्या मंदिरामधली ही मूर्ती गोमाताची खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. आता मी जातो नवीन शोधामध्ये प्राचीन काहीतरी, आणि तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि 5 मित्रांना ही रील पाठवा.